अमित साटम यांनी यावेळी सांगितलं। छठ पूजेच्या सांगतेनंतर बिहारमध्ये पुन्हा एकदा प्रचारानं जोर धरला आहे। इंडिया आघाडीच्या महागठबंधन आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला। या जाहीरनाम्यात प्रत्येक घरातल्या एकाला 20 दिवसांच्या आत सरकारी नोकरी देण्याचं आश्वासन दिलं आहे। याशिवाय आरोग्य, शिक्षण आणि सामाजिक कल्याणावर भर देण्यात आला आहे। केंद्र सरकारनं केलेल्या वक्फ सुधारणा कायदा अद्याप लागू होऊ देणार नाही, असं या जाहीरनाम्यात म्हटलं आहे। सत्तेत आल्यास भाजपा नितीश कुमार यांना मुख्यमंत्री करणार नाही, असं राजद नेते तेजस्वी यादव यांनी आज हा जाहीरनामा प्रसिद्ध करताना म्हटलं आहे। रालोआनंही आपला मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करावा, असं आव्हान त्यांनी दिलं। भारत सरकारनं वर्ष 2027 मध्ये जनगणना घेण्याचा निर्णय अधिसूचित केला आहे। जनगणनेचा पहिला टप्पा म्हणजे घर